लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात पोहोचली असताना मोदी विरुद्ध गांधी हा संघर्ष शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। सुरुवातीला मोदी विरुद्ध राहुल असा हा सामना रंगला होता, मात्र मतदान सुरू झाल्यानंतर अचानक नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी असा हा सामना आपल्याला रंगताना आता पाहायला मिळतोय। आता संघर्षाने वैयक्तिक पातळी गाठली असून थेट जातीपर्यंत हा संघर्ष पोहोचलाय। मोदींनी कोणत्याही सभेत थेट प्रियंका गांधींवर टीका करणं टाळलं असलं तरी या निवडणुकीत त्यांचा खरा सामना रंगतोय तो प्रियंका गांधींशीच। भाइयों बहनों, ये कल्याण में कोई ऐसा जादूगर है जिसके जेब में 1 लाख रुपया हो, 10वीं तक की पढ़ाई की हो और 3 साल में 300 करोड़ हो जाए। 3 साल में 300 करोड़ कर दें, ऐसा कोई है कोई यहां भाई? भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वडेरांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे आरोप केले आणि लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध राहुल गांधी रंगलेला सामना अचानक मोदी विरुद्ध प्रियंका असा सुरू झाला। प्रियंका गांधींनी मोदींवर पलटवार करत या लढ्याला आपण सज्ज असल्याचा इशारा दिलाय। और इनको करने दीजिए, जितना करेंगे उतना, जितना करना चाहें करें। मैं इनसे नहीं डरती हूँ, मैं किसी से नहीं डरती हूँ और मैं इनकी विनाशक और नकारात्मक और शर्मनाक राजनीति के खिलाफ बोलती रहूंगी। मोदींनी वडेरांनंतर आपला मोर्चा पुन्हा राहुल आणि सोनिया गांधींकडे वळवला। शहजादे आणि मातोश्रींना जनतेची नव्हे तर सत्तेची काळजी असल्याचं सांगत राहुल आणि सोनिया गांधींची खिल्ली उडवली। यावर प्रियंकांनी मोदींवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला। बड़े बड़े सक्षम नेता राहुल जी का मजाक उड़ाते हैं, कभी उन्हें नमूना कहते हैं, कभी उनकी तुलना किसी हास्य अभिनेता के साथ करते हैं, कभी उनको शहजादे कहते हैं। तो मेरे मन में ये बात आती है कि आपने तो प्रधानमंत्री बनने की आस रखी हुई है, आस बनाई है, लगाई हुई है, तो इस बचपने में क्यों पढ़ते हैं? उस पद की गरिमा को पहचानिए। यानंतर मात्र प्रियंका गांधींनी मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही। मोदींनी मुलायमसिंह यादवांवर टीका केल्यानंतर यादवांआधीच प्रियंका मोदींवर तुटून पडल्या। ये भारत देश है, इसे चलाने के लिए 56 इंच के सीने की जरूरत नहीं है, इसे चलाने के लिए दरिया जैसा देश चाहिए। मोदी आणि प्रियंकामध्ये शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचत असताना दूरदर्शनच्या मुलाखतीत मोदींनी प्रियंकांचा बेटी असा उल्लेख केला। मात्र प्रियंकांनीही याला सणसणीत उत्तर देत मोदींविरोधातला लढा आणखीनच धारदार केला। बेटी के नाते वो कुछ भी कहे मैं कभी बुरा नहीं मानूंगा, क्योंकि उसको हक है अपनी माँ के लिए मेहनत करना, उनका हक बनता है अपने भाई के लिए काम करना। इससे भी 10 गालियां और देगी तो भी बेटी बेटी है। मेरे पिता राजीव गांधी थे, देश के लिए शहीद हुए हैं और मेरे दिल में और मेरे मन में कभी उनका कंपैरिजन किसी भी और इंसान के साथ नहीं हो सकता। मतदानाचे टप्पे जसजसे संपत गेले तसा मोदी विरुद्ध प्रियंका सामना अधिकच रंगत गेला। मोदींनी थेट अमेठी या गांधींच्या बालेकिल्ल्यात जाऊन राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं। यात मोदींनी दिवंगत राजीव गांधींवरही टीकेचे आसूड ओढले। एक पार्टी के महासचिव को रिसीव करने के लिए आंध्र के मुख्यमंत्री एयरपोर्ट पर आए और पता नहीं राजीव गांधी का गुस्सा ऐसा भड़क गया, आंध्र के चुने हुए मुख्यमंत्री उससे उम्र में डबल थे, अंजैया जी, उनको एयरपोर्ट पर इन्होंने डांटा, अपमानित किया, गुस्सा किया एयरपोर्ट पे। या टीकेनं डिवचल्या गेलेल्या प्रियंकांनी मोदींच्या राजकारणाचा दर्जा काढल्यानं हा संघर्ष वैयक्तिक पातळीवर पोहोचला। नरेंद्र मोदींनी माझ्या शहीद वडिलांचा अपमान केलाय, अमेठीची जनता मोदींना माफ करणार नाही, या नीच राजकारणाचं उत्तर आमचे बूथ कार्यकर्ता देतील, अमेठीच्या प्रत्येक बूथवरून मोदींना प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी सणसणीत टीका प्रियंकांनी मोदींवर केली।
मोदींनीही मग निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात संधी साधत जातीय समीकरणं प्रबळ असलेल्या यूपीला डोळ्यासमोर ठेवून प्रियांकांच्या या बाउन्सरवर सिक्सर लगावत जातीचं कार्डच बाहेर काढलं। मेरी जाति पे गाली देने पर उतर है। आपने ये कह दिया ये नीच की राजनीति है। भाइयों बहनों, मैं इस बात का तो इनकार नहीं कर सकता हूं कि मैं नीची जाति में पैदा हुआ हूं, लेकिन मेरे भाई बताइए, क्या नीची जाति में पैदा होना ये गुनाह है क्या? आप मुझे बताइए, क्या नीची जाति में पैदा होना गुनाह है क्या? ज्या ठिकाणी हा सगळा रणसंग्राम सुरू आहे त्याच ठिकाणी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अमोल जोशी आहेत। उत्तर प्रदेशचा दौरा करतोय अमोल आपण पाहतोय राहुल गांधी विरुद्ध प्रियंका गांधी, माफ करा नरेंद्र मोदी विरुद्ध प्रियंका गांधी हा संघर्ष आता सुरू झालेला पाहायला मिळतोय आणि तो सुद्धा राहुल गांधींच्या मतदारसंघात म्हणजे अमेठीमध्ये। तू काय अनुभवतोयस हे सगळं वातावरण? कशा प्रकारे राजकीय रणसंग्राम या उत्तर प्रदेशच्या भूमीत अनुभवायला मिळतोय? सुवर्ण, जोपर्यंत जातपात, धर्म, एकमेकांवर होणारी वैयक्तिक टीका या सगळ्या गोष्टी निवडणुकीमध्ये येत नाहीत तोपर्यंत कदाचित इथले मतदार मतदान करायला बाहेरच पडणार नाहीत की काय असं काहीतरी गैरसमज राजकीय पक्षांचा झालाय असं वाटावं इतपत वाईट परिस्थिती सध्या आहे आणि टीकेनी सुद्धा तेवढीच खालची पातळी गाठलेली आहे। दोन प्रकारचे मतप्रवाह या ठिकाणी आहेत। काल प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर नीच राजनीती असा शब्द वापरलेला होता। या शब्दाला प्रत्युत्तर देताना, या टीकेला प्रत्युत्तर देताना नरेंद्र मोदींनी भले ही मैं निचली जाती का हूं असं म्हणून त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली। मोदींनी हा एक मास्टर स्ट्रोक लगावला असा एक मतप्रवाह आहे। भाजपने अत्यंत यशस्वीरित्या जातीचा मुद्दा उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये आणण्यात यश मिळवलं आणि ही एक राजकीय चातुर्याची खेळी म्हणून याच्याकडे बघितलं जात आहे आणि त्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी जी संधी साधली, जे योग्य टायमिंग साधलं आणि आलेला बॉलवर सिक्सर मारला त्या दृष्टीने याच्याकडे बघितलं जात आहे। तर दुसरा बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की प्रियंका गांधी या नरेंद्र मोदींवर टीका करताना नीच राजनीती असं म्हणालेल्या होत्या। वर्तणुकीबाबतचा हा शब्द होता, त्याबाबतची टीका होती। त्याचं उत्तर देताना जातीवर यायची गरज काय होती असं म्हणणारा सुद्धा एक मतप्रवाह या ठिकाणी दिसतो आहे। मात्र आपण जर मागच्या काही दिवसांपासून बघितलं असेल तर आज नरेंद्र मोदींनी काहीतरी म्हणायचं, उद्या प्रियंका गांधींनी काहीतरी म्हणायचं, मग परवाचा दिवस नरेंद्र मोदींनी काहीतरी म्हणायचं, असं करत मागचे 8 ते 10 दिवस आहेत आणि अजून देखील 6 दिवस शेवटच्या टप्प्यापर्यंत आहेत। त्यामुळे इथून पुढे सुद्धा टीका प्रतिटीका उत्तर प्रत्युत्तर हा सिलसिला अमेठीमध्ये आता सुरू आहे। त्यानंतर अमोल, हा आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू राहील असं तू म्हणतोय, पण आपण जाती व्यवस्थेचा किंवा वर्ण व्यवस्थेचा विचार केला तर खालच्या श्रेणीतले मतदार हे उत्तर प्रदेशामध्ये मोठ्या संख्येने बाहेर पडत असतात मतदानासाठी। त्यांच्यावरती नेमका या सगळ्या राजकारणाचा काय परिणाम होताना दिसतोय? बिलकुल बिलकुल अगदी महत्वाचा हा मुद्दा आहे। मात्र ज्या प्रकारे दोन्ही बाजूनी हा प्रचार सुरू आहे, एकीकडे जात धर्म या सगळ्याला बाजूला ठेवून भाजपनी केवळ सुरुवातीपासून विकासाचा मुद्दा आणलेला होता, कुठेही याच्यामध्ये जात धर्म आडवा आणलेला नव्हता। जसं या आधी सुद्धा आपण बोललो देवालयांपेक्षा शौचालय महत्वाची आहेत इथपासून भाजपचा प्रचार सुरू झालेला होता आणि तोच प्रचार आता कुठल्या टप्प्याला येऊन ठेपलेला आपण बघतो आहोत। कालच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनी रामाच्या मूर्तीच्या बॅकग्राऊंडला भाषण दिलेलं होतं, त्यानंतर आज जातीचा मुद्दा इथे आणलेला होता। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यापेक्षा जातीचा मुद्दा आणि पोलरायझेशन केल्याशिवाय इथलं मतदान आपल्या पारड्यात पडणार नाही अशी सगळ्याच राजकीय पक्षांची गणित आहेत आणि त्यामुळे हे मुद्दे येणं साहजिक आहे आणि त्यामुळे लोकसभेशी संबंधित नसलेले सुद्धा किंवा काही ठिकाणी लॉजिकली गैरलागू असलेले मुद्दे सुद्धा प्रचारासाठी वापरले जात आहेत। जसं काल नरेंद्र मोदींनी उदाहरण दिलेलं होतं, गुजरातमध्ये मुलींच्या स्वच्छतागृहांची त्यांनी सोय केली, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ही सोय केलेली होती आणि उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं तर गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसचं सरकार नाहीये। त्यामुळे ही टीका खरं तर मायावतींवर आणि मुलायम सिंगांवर आणि आता अखिलेश यादव या सगळ्यांवर व्हायला हवी होती, मात्र ती टीका झाली काँग्रेसवर। त्यामुळे
तसे लॉजिकली आपण विचार केला तर गैरलागू ठरणारे, मात्र पब्लिकली अत्यंत अपिलिंग ठरणारे, बरोबर. अत्यंत प्रसिद्ध ठरणारे, टाळ्या घेणारे मुद्दे आता वाढायला सुरुवात झालेली. पॉप्युलरिस्टिक मुद्दे पुढे येताना दिसतात, त्याचबरोबर जातीय कार्ड सुद्धा खेळलं जात आहे. धन्यवाद अमोल. इतरही बुलेटिन्स मधनं उत्तर प्रदेशातला रणसंग्राम आम्ही तुझ्याकडनं असाच जाणून घेत राहू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.